तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि एका नवीन व्लॉगमध्ये, एका नवीन वर्षामध्ये आणि एका नवीन पर्वामध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तो झोपलो होतो 31 डिसेंबरला आणि उठतो आणि बाहेर जाऊन बघतो तर काय, मुंबईत पडलाय पाऊस. टा टा टी 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 टू 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 टे ट्या 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 टू डू 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 डे. तर मुंबईत पडलाय पाऊस. नवीन वर्षामध्ये सुरुवातच ही अशी आहे. तर अजून काय काय बघायला भेटतंय ह्या वर्षामध्ये आता ते पाहूया. आणि आपल्या ह्या नवीन वर्षाची, नवीन पर्वाची आणि नवीन ब्लॉगची सुरुवात करूया. आता उठलोय तसं फ्रेश आणि होऊया आणि लगेचच चैत्यभूमीला जाऊया बाबासाहेबांना वंदन करायला. कारण की नवीन वर्षाची सुरुवात आहे, आपण तिथून करूया आजच्या ब्लॉगची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील. तर झालं तयार आणि आता आपण नाश्ता करतो. तर नाश्त्याला आज मूग मोड काढलेले, शिजवलेत नाही ते कच्चेच आहेत, त्याच्यात कांदा, टमाटर आणि मीठ आणि वरून पिळलेलं आहे लिंबू. तर हा याचा आपला नाश्ता. आता आपण नाश्ता करू आणि मग निघूया. ते निघालं आता. आणि आजचा दिनविशेष म्हणजे आज 1 जानेवारी आणि 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव पुणे येथे युद्ध झालं होतं 500 महारांविरुद्ध 28,000 पेशवे. तर शौर्य दिन, आजचं दिन महत्व विशेष, तर त्याच्याबद्दल आज विहारात कार्यक्रम देखील आहे. तर संध्याकाळी आपण तिथं जाऊया आणि आता आपण जाऊन येऊया चैत्यभूमीला बाबासाहेबांना वंदन करूया. भरपूरसे असे धम्मा बांधव आलेले आहेत पहिल्या दिवस म्हणून चैत्यभूमीला आणि बरं वाटतंय बघून. यंगस्टर पण जास्त दिसत आहेत. झालं बाबासाहेबांना अभिवादन करून आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला नाही, तरी काही जण काढतात पण आपण नाही काढले फोटो व्हिडिओ. बाकी सांगितलेलं आहे तर तिथं पाळावे नियम. आता निघूया घरी, कारण की आईला घेऊन जायचं डॉक्टरकडं आणि आजपासून जे काय होईल ते सगळं सांगण्यात येईल. तर आलो आहे आपण आता घरी आणि आईची अपॉइंटमेंट आहे 12:30ची आणि हॉस्पिटलची पहिलीच म्हणजे 2026ची पहिलीच पेशंट आई आहे ओपीडीची. तर तिला जाऊया घेऊन आणि मग दिवसात आपण अजून कसं काय, अजून स्ट्रेंजर थिंग्स फायनल एपिसोडचा रिव्ह्यू बाकी करायचा आहे. त्याच्यानंतर 31 पासून ते काहीतरी 8 ते 10 जानेवारीपर्यंत काळा घोडा फेस्टिवल आहे, तिथं नक्की जा. ते पण जाईल, व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर नक्कीच येईल. आता घरी या आणि आता निघू आम्ही थोड्या वेळात. आईचं सोबत झालं असेल सगळं. सो आलोय मी आणि आई हॉस्पिटलला, चेंबूरला सोलोना हॉस्पिटल, तिथे ट्रीटमेंट चालू आहे. तर गेले 4-5 दिवस झाले होते मी ब्लॉग नव्हतो टाकत, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला एक 22-23 तारखेपासून तरी ब्लॉग नव्हतं टाकलं जातं. कारण तेच होतं की अचानक आईचं शुगर आणि BP वाढलं होतं. मग कंटिन्यू घरीच राहावं लागत होतं. मग मला ब्लॉग शूट करावेसे वाटत नव्हते, कारण मग कधी तर BP शुगर वाढतो, कधी BP वाढतो, असं कंटिन्यू वाढत होता. आता हा नीट व्यवस्थित आहे म्हणून चेकअपसाठी रुटीन चेकअप आहे. आणि आता आई पण बोलते हे पण ब्लॉगमध्ये दाखव. मग आता सगळं काय सुरुवात केलेली आहे. तर आज 1 तारीख आहे, तर डे 1 डेली लाईफ ब्लॉग. तर आलो घरी. डॉक्टरकडे जरा टाईम लागला, कारण की दुसरं पेशंट होते पण ना, दुसरं पेशंट म्हणजे ॲडमिट होते ते, आणि पहिलाच नंबर आमचा. तर एकदम बरं वाटतंय एवढ्या लवकर, नाही तर मग डेली लेट होतं यायला. पण आता आलोय, आता जेऊयात आणि स्ट्रेंजर थिंग्स बघायला बसूया. तर हा व्लॉग उद्या येईल 2 जानेवारी, स्ट्रेंजर थिंग्सला 1 जानेवारी. आता बघूया आणि लगेच रिव्ह्यू करायला बसूया काय कसं स्ट्रेंजर थिंग्स आहे.
आणि तुम्ही बघितलं की नाही हे नक्कीच सांगा मला, कारण की बऱ्यापैकी लोक बघतात. आणि आत्ता मग अशी रील हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून रील बघत होतो, रीलला अपलोड झाले त्याचे सीन, मग ते मी अवॉइड केले बघायचे. आणि आता घरी आल्या आता चालू करणार. जेवण झालं की मग बसूया लगेच रिव्ह्यू करायला. घेतलेला आहे भात, त्याच्यावरची भाजी ते वेगळा दिसत नव्हतं, मला माहिती आहे. आणि एक वाटी दही घेतलेलं आहे, मुगाची भाजी, डाळ आहे पण ते डाळ नको, भाजी आणि भात. आणि आता जेवायला चालू करूयात. आणि ते झालं की मग परत एकदा स्ट्रेंजर थिंग्स बघायला सुरुवात, आणि मग रिव्ह्यू करूया. आणि मग त्याच्या पुढं हा आपला दिवस कसा जातो तेही करूया. सॉर्टेड काम झालेलं आहे आणि आता बसूया बघायला पुढचे 2 तास लास्ट एपिसोड स्ट्रेंजर थिंग्स. नंतर करूया रिव्ह्यू आणि मग तो अपलोड करूया. आणि मग त्यानंतर आईला परत 5:30-6 वाजता फिजिओथेरपीला घेऊन जायचं आहे खांद्याच्या, हात दुखतोय म्हणून. आणि मग तिथून आल्यावरती मग संध्याकाळी विहारात परत जायचं आहे आपल्याला. आता चालू करूया. तर आता आईला मी घेऊन आलो फिजिओथेरपीला. GTBला गुरुद्वारा आहे, तर त्यांची ट्रस्ट आहे, तर तिथं फिजिओथेरपी परत भरपूर असे डॉक्टर आहेत जे कमी रेटमध्ये, आणि ट्रस्ट असल्यामुळे, संस्था असल्यामुळे ते कमी रेटमध्ये चांगले दर्जेदार डॉक्टर आहेत. तिथं घेऊन आलो आता फिजिओथेरपीसाठी. खांद्याची आणि गुडघ्याची, तर आता खांद्याची चालू आहे तिची. आणि इथं मी टाकतोय ती लिस्ट, नाव कुठले कुठले डॉक्टर आहेत ते पहा तुम्ही व्हिडिओ पॉज करून. आणि येऊ शकता तुम्ही देखील. चांगले डॉक्टर ट्रीटमेंट पण चांगले करतात. तर आईला घेऊन आलो फिजिओथेरपीकडून. त्याच्यानंतर इथंच ह्याच वॉलवरती मी रिव्ह्यू सुद्धा शूट केलेला आहे, आणि तो रिव्ह्यू आता अपलोड पण झाला असेल, तुम्ही बघून पण मोकळे झाला असेल. नसेल बघितलात तर बघा, जाऊन तो लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा, तुमचं मत मांडा. आता काय नाही, संध्याकाळची वेळ झालेली आहे. आलो घरी घेऊन आईला. फिजिओथेरपी म्हणजे तिचा एक पार्ट आहे की तो तुम्हाला पण माहिती असेल. बाकी काय सांगण्यासारखं काय नाही. मी पण काय मेडिकल काय केलेलं नाही म्हणून मी पण जास्त काय टिप्स सांगत नाही, कारण की काय चुकली माहिती तर परत. पण ते एक आहे गुरुद्वारा, त्याचा मी ॲड्रेस टाकलेला आहे, तो बॅनरचा व्हिडिओ आहे तो पण टाकला आहे मी, तो नक्की बघा. तिथं या व्हिजिट करा. डॉक्टरांची जी लिस्ट आहे ती पण मी टाकतो, म्हणजे एकंदर कळ पण नीट व्यवस्थित चांगली ट्रीटमेंट भेटते. खर्चिक नाही असं, म्हणजे महागडं नाही, नीट व्यवस्थित असं आहे. ट्रस्ट आहे आणि पंजाबी लोकांची आहे, मस्त आहे. आता कसे दिवस 2000 डिसेंबर महिना हा कसा गेला. 1 2 3 4 हजार झप करून असं पटकन खाली कसा उतरतात, म्हणजे एक फुल स्पीड महिना संपतो तसा महिना संपला, ते पण कसं जाणवलं नाही. तर एवढंच. आता काय संध्याकाळी परत होतंय. विहारात प्रोग्राम आहे की पौर्णिमेच्या दिवशी करणार आहे ते पण कळेल आपल्याला. असलं तर जाऊ, नसलं तर मग पौर्णिमेच्या दिवशी होईल प्रोग्राम, तेव्हा जाऊ. पण आता डेली व्हिडिओ मी टाकणार, जेवढ्या जास्तीत जास्त होतील. म्हणजे ते माझं तर टार्गेट आहे 365 दिवसच टार्गेट आहे की डेली काय ना काहीतरी पण टाकायचं. एक लॉंग व्हिडिओ हा हवाच हवा, बस, बाकी काय नाही. तर आता करूया आपण आपल्या व्लॉगचा एंड. आणि घेतले मी जेवायला 7:30 झालेत. आजपासून लवकर जेवायचं. एक नीट व्यवस्थित आपलं जेवणाचं टाईम टेबल असतं, ते सगळं आता मी सुरुवात करतोय. म्हणजे 5-6 दिवस झालेत, गेल्या वर्षापासूनच सुरुवात केलेली, डिसेंबर महिन्यापासून. तर मी आता ते कंटिन्यू ठेवणार आहे. जो ओकेशनली जर काय म्हणजे बाहेर असलो तर लेट आणि झालं तरच म्हणजे का मागं पुढं होईल, पण जेवढं लवकर होईल. म्हणजे सकाळी 10च्या आतमध्ये नाश्ता, दुपारी 2च्या आतमध्ये जेवण, म्हणजे 2:30-2:30च्या आतमध्ये जेवण, परत रात्री 8च्या आतमध्ये जेवण, बस. ते पण थोडं असं नीट व्यवस्थित, भरपूर नाही. तर असं प्रकारे आता सगळं चालू आहे. आणि आता व्लॉगचं एंडिंग. तर हळूहळू जे न्यू रिझोल्युशन केलेले आहेत तर ते एकमेकी व्लॉगमधून सांगत आहे. तर आत्तापुरता एवढाच. उम्मीद पे दुनिया कायम आहे. तेच बोलून मी व्लॉग एंड करतो आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये.